कोणी एकी भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, आपुल्याचा विसर भोळा, आपुल्याचा विसर भोळा, गोविंद कडा कौतुके, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, नाही कान ते ठाई, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची, संपादन्यानंच विदाय भक्तिम, विलोकितोयेन समाधिराज, वैराग्ययुक्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, मस्तकमाजा पायावरी, मस्तकमाजा पायावरी, मस्तकमाजा पायावरी, मस्तकमाजा पायावरी, वार करी तंताच्या या, 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 वार करी मस्तकमाजा पायावरी आया, वार करी तंताच्या या, वार करी तंताच्या या, वार करी तंताच्या सकळ विद्येचे अधिकरण, ते चोंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणे आता. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिनु लोक उजागर, रामदूत त्वरित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, भावे रवि करम बजरंगी, सुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान, राम भक्त हनुमान की जय, संकट मोचन हनुमान, पवन पुत्र हनुमान की जय, अंजनी पुत्र हनुमान की जय. चला कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. भगवान श्रीकृष्णाकडे पाहिल्यानंतर एक गवळण भुलून गेली स्वतःला भुलल्यानंतर तिची अवस्था अशी प्राप्त झाली. विकिता गोरस घ्या म्हणे हरी, सकाळी सकाळी ती पूर्वीच्या काळामध्ये दही दूध विकायला निघाली आणि भगवान श्रीकृष्णाकडे तिने पाहिल्यानंतर तिला स्वतःला अशी अवस्था प्राप्त झाली की ती म्हणते आता मी स्वतःला विसरलो. आणि एकदा तो श्रीकृष्ण पाहिल्यानंतर माझ्या अशी अवस्था प्राप्त झाली मला,
ती अवस्थेचं वर्णन महाराज या अभंगातून करतायत. देखिला डोळा तिने डोळ्यांनी पाहिलं, देखिला मनी मनात बसला आणि मुखामध्ये त्याचंच नाव घ्यायला लागली. देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. स्वतःला ती विसरली, पूर्णपणे विसरली. आपुल्याचा विसर भोळा गोविंद काळा कौतुके. त्या बाबाचा नाद तिला लागला. ते श्रीकृष्ण बाबाला पाहिल्यानंतर ती स्वतःला विसरून गेली. आणि तुकोबाराय सांगतात, तुकोबाराय म्हणतात, त्या गवळणीची अवस्था अशी प्राप्त झाली. आपुल्याचा विसर भोळा गोविंद काळा कौतुके. तिला लोक हसायला लागली. बाई तू बाई आहे, बाई तू बाई आहे. बाई माणसाने एवढा परमार्थ करू नये म्हटले. लोक तिला हसायला लागली. पण ती उच्च कोटीच्या भूमिकेवर पोचलेली होती. तिला माहिती आहे प्रपंचातले लोक मला हसतील, पण परमार्थातले लोक माझं कौतुक करतील. तिला एक कळून चुकलं, प्रपंचातले लोक हसतात पण परमार्थातले लोक कौतुक करतात याची तिला जाण होती. म्हणून नाही कान ते ठाई तुका म्हणे हासे जण, नाही कान ते ठाई. तुकोबारायांची गवळण आज आपण या सेवेसाठी घेतलेली. विठ्ठला गेल्या 10 वर्ष संपूर्ण 11 वर्षात पदार्पण करताना हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि 11व्या वर्षातील शेवटची काल्याची कीर्तनाची सेवा माझ्याकडे दरवर्षाप्रमाणे असतेच. कालचा उपांत फेरीतला सामना आपण पाहिला. श्री हरिभक्तपरायण संजय महाराज वडरेकर यांनी मागणीपर अभंग घेऊन पुढे काल्याकडे आपल्याला त्यांनी वळवलं, म्हणून आपण काल्यापर्यंत पोहोचलो. आज आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या लीला बघायच्या आहेत. गेल्या 11 वर्षामध्ये आपण या ठिकाणी हा जो ज्ञानयज्ञ चालवला, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक मी या ठिकाणी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. असंच सहकार्य त्यांच्याकडनं लाभो ही हनुमंतरायाच्या चरणी, भगवान गोपालकृष्णाच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु मोठे बाबा यांना कार्य करणारा विद्यार्थी फार आवडायचा. तो कोणत्याही प्रांतातला असो, कोणत्याही जातीतला असो, कोणत्याही कुळातला असो, पण बाबांना तो विद्यार्थी फार आवडायचा. बाबा म्हणायचे कीर्तन करणं स्वतःसाठी आहे, देवासाठी आहे काय मला माहीत नाही, पण स्वतःसाठी आहे एवढं मला कळतं बुवा. पण समाजासाठी कार्य करणारा विद्यार्थी बाबांना फार आवडायचा. तो कोणत्याही कुळातला, कोणत्याही जातीतला, कोणत्याही प्रांतातला असला तरी बाबांना त्याचा स्वाभिमान वाटायचा. आणि तोच खरा विद्यार्थी की तो कीर्तनकार बनून समाजाकडे येतो, समाजाला काहीतरी दिशा दाखवतो. जगाच्या कल्याणा संतांच्या युभूती, हे संतांचं कार्यच आहे की जगाला सन्मार्गाला आणणं, हे संतांचं कार्य. विठ्ठल विठ्ठल माझी काल्याची सेवा आहे. भगवान गोपाल कृष्णाने जे काही लीला केल्या त्या लीलांचं वर्णन आपल्याला या गवळणीच्या माध्यमातून बघायचं आहे. काही अभंग असे आहेत गवळणी परत, काही विरणी आहेत. काल्याला एखादी विरणी घेतली तरी चालते, गवळण जरी घेतलं तरी चालते. इतर दिवशी कीर्तनकारा स्वतंत्र आहे, पण आज मात्र परतंत्र आहे. का? आज त्याला इतर काहीच बोलता येणार नाही. आजच्या दिवशी त्याला फक्त आज भगवंताने दशमस्कंदामध्ये शुकाचार्यांनी गायलेल्या बालक्रीडेतल्या लीला, त्या लीलांचंच वर्णन त्याला करावं लागणार आहे. विठ्ठल 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 गवळण घेतलेली आहे. काला म्हणजे काय नेमका? काला का केला जातो? इतर ठिकाणी काला नाही, इतर ठिकाणी काला नाही, पण वारकरी संप्रदायामध्ये काला आहे. कारण का? हा प्रसाद आहे. एखाद्या कार्याची फलश्रुती, एखादा कार्यक्रम संपन्न झाला त्याची फलश्रुती म्हणजे काला आहे. विद्यार्थी वर्षभर शाळेत जातो, परीक्षा देतो, निकाल पत्र हातात पडलं, त्याचा काल आहे. एखादी नदी वाहत वाहत सागराला मिळाली, पूर्णता झाली की त्याचं फळ आहे. एखादं मंदिर बांधकाम करतायत, त्याचा कलश झाला, काम संपलं. तसा 7 ते 7 दिवस संपले, काला झाला की बोवा लोक हाला, आणि परत का आला? जर आला तर काला झाला की हाला, काला झाला की कार्यक्रम संपला.
तसं आज काला आहे. कालाच का करतात? काला म्हणजे काय नेमका? तर दोन विभिन्न पदार्थ एकत्र येणं याला म्हणतात काला. आता काल्याचे अनेक प्रकार आहेत. काहींना चिवडा आवडतो, काहींना भेळ आवडते, चिवडा आवडतो. पहिला शब्द होता चिवडा, आता भेळ आला. काहींना चिवडा आवडतो, सोसायटीमध्ये चिवडा, ग्रामपंचायतमध्ये चिवडा, लोकसभेला चिवडा, चिवडा आवडतो. पण वारकरी संप्रदायातला काला असा आहे तो दोन जीवांना एकत्र करतो आणि उपाधी त्याची निघून जाते. आता दुधाचा आणि भाकरीचा काला, दूध आणि भाकर हे जर एकत्र आले, यांना एकत्र त्याचा काला मोडला, दोन्ही एकजीव होतात. ऐका बरं का लक्षपूर्वक, दोघं एकजीव होतात. दूध हा शब्द निघून जातो, भाकर हा शब्द निघून जातो. दोघं ते एकत्र येल्यामुळे त्याला काला ही संज्ञा प्राप्त होते. दोन लोकांना एकत्र आणणं त्याला म्हणतात काला. भाजी आणि भाकर, भाजी आण भाकर आण, दोन शब्द उच्चारावे लागतात. बाई सांगते मग काला मोडा. आता काय म्हणते बाई? काला मोडा. काला मोडला तो मला सवय काला मोडायची, पण इथं मोडा, इथं काला मोडा. काला शब्द प्राप्त, भाकरही गेली भाजीही गेली, त्याला काला संज्ञा प्राप्त झाली. तसा हा दही आणि लाही हे एकत्र येणं याला म्हणतात काला. दही शब्द गेला, लाही शब्द गेला, आणि त्याला संज्ञा प्राप्त झाली काला. विठ्ठल विठ्ठल काला कधीपासून सुरू झाला? हा काला द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने काला दिला होता. कोणाला? गोपाळांना. तोच काला कृष्णाने गोपाळांना यमुनेच्या काठावर काला दिला होता. आणि तोच काला कलियुगामध्ये आपल्या या ठिकाणी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी देवानेच काला वाटला. तो काला कसा वाटला? एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळातिला या वाटी, माझा ज्ञानराज गोपाळातिला या वाटी, माझा ज्ञानराज गोपाळातिला या वाटे, माझा ज्ञानराज गोपाळातिला या वाटे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळातिला या वाटी, माझा ज्ञानराज गोपाळातिला या वाटी. एक टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळातिला या वाटे, माझा ज्ञानराज गोपाळातिला या वाटे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लाया वाटल्या, काला वाटला. पण तिथं कोण होते? गोपाळ कृष्णाच्या काळात गोपाळ होते, पण या ठिकाणी वारकरी होते. वारकऱ्यांना काला दिला चंद्रभागेच्या वाळवंटात. काय साक्षात महाराज त्या ठिकाणी, काय वातावरण होतं. भगवान स्वतः त्या ठिकाणी आले कीर्तनाला. नामदेव महाराजांचं कीर्तन चाललं होतं. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांची लाया वाटी. सुंदर असा कार्यक्रम चालला होता. पण इतका कार्यक्रम रंगात आला, देवाला विसर पडला स्वतःचा आणि नाचायला लागले. नाचता नाचता काय प्रकार झाला त्या ठिकाणी. देवाचा पितांबर गळाला. देवाचा पितांबर गळाल्यामुळे कबीर महाराज म्हणले, देवा सावध व्हा, तुमचा पितांबर गळाला. तेव्हा देवाने पितांबर नेसला आणि हा काला पंढरपूरच्या वाळवंटात झाला. हा काला वैकुंठात नाही, हा काला फक्त मृत्यू लोकात आहे. म्हणून वैकुंठे तो ऐसे नाही, कवड काही काल्याचे. म्हणून हा कालाचा प्रसाद तुम्हा वारकऱ्यांना मिळतो, देवादिकांना मिळत नाही. त्यांना तो काला हवा होता पण मिळाला नाही. देवादिकांना काला मिळत नाही. हा वारकऱ्यांना, वारकरीच त्याचे अधिकारी आहेत, देवादिक त्याचे अधिकारी नाही. म्हणून हा काला खाण्यासाठी देवांनी मत्स्याचं रूप घेतलं. सर्व गोपाळांनी काला खाल्ला. संतांना कळालं की देव मत्स्याच्या रूपाने आलेले आहेत. म्हणे यमुनेच्या डोहात हात धुवायला जायचे नाही म्हटले. टिरी सांगा ते हात कमरेला हात पुसून घ्यायचे, पण यांना काल्याचा एक कण सुद्धा भेटू द्यायचा नाही म्हटले. विठाला विठाला विठ्ठल 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 आ काल्याची आम्ही ते देव जळी झाले माते, देव जळी झाले मी ते देव जळी
देवादिकांना काला मिळाला नाही, कारण ते त्याचे अधिकारी नाहीत, म्हणून त्यांनी माशाचं रूप घेतलं. यमुनेच्या डोळ्यात उतरले. त्या देवादिकांना वाटलं हे गोपाळ काला कोण हात धुवायला येतील यमुनेच्या डोळ्यात, पण सांगितलं नाही नाही, हात धुवायला सुद्धा जायचं नाही. तिन्ही सांगा त्या कमरेला हात पुसायचे, पण देवादिकांना एक कण सुद्धा भेटू द्यायचा नाही. इतका हा दुर्लभ असणारा काला पण तुम्हा वारकऱ्यांना सहज उपलब्ध झाला. हा संतांचा काला आहे. काल्याची 3 प्रकार आहेत. एक दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा खिचडी काला, नाही का, विठाला विठाला विठाला, दही भाताचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि जीव ब्रह्मायक्याचा काला. 3 प्रकारचे काले आहेत. हरिनामाचा खिचडी काला हा काला ज्याने खाल्ला, दही भाताचा काला ज्याने खाल्ला त्याचं फळ काय आहे. नंतर हरिनामाचा खिचडी काला खाल्ला त्याचं फळ काय आहे, आणि जीव ब्रह्मायक्याचा काला खाल्ला त्याचं फळ काय आहे. तिघांचं फळ आहे. दही भाताचा काला खाल्ला तर स्थूल देहाची निवृत्ती, म्हणजे स्थूल देहामध्ये या शरीरामध्ये जे विकार आहेत त्या विकार नष्ट होतात, म्हणून दही भाताचा काला खावा, शरीरातले विकार निघून जातात म्हटले. पूर्वीच्या लोकांचं म्हणणं आहे बरं का, साधू संतांचं. दही भात म्हणून द्यायचे. आता दही भात कोणी खात नाही. दही भात फक्त आता मुंज्यांपुरता उरलाय. जे मुंज्या पुसतात त्यांना दही भाताचा तो प्रसाद मिळतो. त्याच्यावर गुळाचा खडा असतो, बरोबर आहे का नाही. दही भाताचा तो काला आहे. दुसरा हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला खाल्ला तर सूक्ष्म देहाची निवृत्ती, सूक्ष्म देहामध्ये असणारे विकार ते नाश होतात. नंतर जीव ब्रह्म ऐकायचा काला त्याचं फळ आहे कारण देहामध्ये असणारे अहम नावाचा अहंकार तो प्रसाद खाल्ल्याने नष्ट होतो. विठ्ठल 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 भगवंताने हा काला केला. त्याच्या अगोदर आपण असं बघू भगवंताचे किती अवतार आहेत, कोणत्या अवतारात काला केला. भगवंताचे अनेक अवतार आहेत. भागवतकार 22 अवतार सांगतात, काही 12 सांगतात. 12तनं 6 अवतार मुख्य आहेत. अंश सतावेश कला पूर्ण प्रकथ्यते व्यासाद्य संस्कृत षष्ठ परिपूर्ण तमम स्वयं. 6 अवतारामध्ये 2 अवतार मुख्य आहेत. अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम असे 6 अवतार आहेत. या 6 अवतारांमध्ये 2च अवतार मुख्य आहेत, राम आणि कृष्ण. हे अवतार असे आहेत, यांनी अवताराला आले आणि दुर्जनाचा संहार केला. दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे केला संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा अवतार येणे करुणे संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. हे 2 अवतार. राम अवतार हा पूर्ण आहे, पण परिपूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण, परिपूर्णतम अवतार. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं की साऱ्या अवतारांचं दर्शनाचं फळ. यस्मिन सर्वाणि तेजांसी विलियन्ते सो तेजसी तम वदंती परे साक्षात श्रीकृष्णान्येव हि. गर्ग संहितेमध्ये श्लोक आलेला आहे. यस्मिन सर्वांनी तेजांशी, सर्व देवतांचं तेज एका कृष्णमूर्तीमध्ये आहे आणि त्याचं दर्शन घेतलं सर्व देवतांचं फळ आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं अवताराचं वर्णन करताना सांगतात की ऋण फेडावया अवतार केला. भगवंताने ऋण फेडावया अवतार केला. एकाच्या निमित्ताने आला, अनेक प्रकारचं कार्य करून गेला. राम अवतारातले ऋण, परशुराम अवतारातले ऋण, ज्या ज्या अवतारात देवाने अवतार घेतला त्या त्या अवतारामध्ये आश्वासनांची पूर्तता करता आली नाही. ती आश्वासनांची पूर्तता कृष्ण अवतारामध्ये केली. कारण राम अवतारामध्ये नाही का सीता मातेचं बंधन होतं, परशुराम अवतारामध्ये आईचं बंधन होतं. असं प्रत्येक अवतारामध्ये काही ना काही अडचणी होत्या, पण कृष्ण अवतारामध्ये त्यांनी कोणत्याच अडचणी ऐकून घेतल्या आणि सर्व उधारी गोळा केली. दिलेल्या लोकांच्या आश्वासनांची पूर्तता केली. आश्वासनांची पूर्तता करणारा परमात्मा हा श्रीकृष्ण परमात्मा तो अवताराला आला. अवताराला आल्यानंतर त्याने बाल्य अवस्थेमध्ये रांगायला सुरुवात केली. बाल्य अवस्थेमध्ये रांगता रांगता भगवान श्रीकृष्ण काय करतोय, आपलंही बाळ जन्माला येतं. आपलं बाळ काय कार्य करतं बाल्य अवस्थेमध्ये. आपल्या बाळाचं न वर्णन केलेलं बरं, नाही का, आपल्या बाळाचं न वर्णन केलेलं बरं.
आईचं आपल्या मुलावर लय प्रेम असतं, कोणती आई असू द्या, त्याला लहान बाळावर लय प्रेम असतं तिचं, नाही का. आमच्या आळंदीला एक लहान मुलगा असा दारासमोर संडास होता. त्या बाईला म्हटलं का हो मावशी या रोज समोर चांगलं नाही म्हटलं असं. मग तिला सकाळ पाहुणा यात नाही देखाल नाही. काय बोल काय म्हटलं ती बाई, त्याला सकाळ पाहुणा यात नाही देखाल. म्हणजे त्यांनी मला असं सुचवलं, तो इतका लहान आहे बा, पण तुम्ही मोठे तुम्हाला कळत नाही का, तो नवरदेव का लग्न करा, लहान आहे बा, तो दुर्लक्ष करा बा त्याच्याकडे. मग काय झालं, दोन तीन दिवस गेले, कोणीतरी त्या अंगणामध्ये शी करून गेलं. 2 बायांचं भांडण लागलं, 2 बायांचं. ती म्हणे माझ्या मुलाचं नाही, ती दुसरी बाई म्हणे माझ्या मुलाचं नाही. म्हणजे बाया ती शी सुद्धा ओळखतात एवढं प्रेम मुलावर, शी सुद्धा ओळखतात की हे माझ्या मुलाचं नाही. कारण तिला माहिती आहे रात्री गुलाबजाम खायला होता, सकाळी जिलेबीच्या कोया कस काय पडती त्याला कळालं होतं. काही सकाळी वरण खात, संध्याकाळी पुरण. म्हणजे बाईला कळतो की आपल्या मुलाने वरण खाल्लंय, तो पुरण कसं काढेल. त्या बाईला ते अंदाज असतो. म्हणून ती बाई म्हणते हे माझ्या मुलाचं नाही, दुसरी बाई म्हणते ही माझ्या मुलाचं नाही. पण माझा दृष्टांत असा आहे, त्याच्यावर सुद्धा इतकं प्रेम असतं बाईचं की ती त्याच्यावरून सांगते माझ्या मुलाची ओळख. म्हणजे इतकं प्रेम आपल्या मुलावर असतं. तसं श्रीकृष्ण परमात्मा हा लहानपणी रांगत असताना काय काय खोड्या करत होता परमात्मा. महाराज सांगतात चारे जाये रांगता गोदने, तारे ताये रांगता गोदने, तारे ताये रांगता गोदने. हे दशे चरित्र केले नारायण, हे दशे चरित्र केले नारायण, हे दशे चरित्र केले नारायण, चरित्र केले नारायण, रांगता गोदने, रांगता गोदने. ये दशे चरित्र, ये दशे म्हणजे या दशेत त्याने चरित्राला आरंभ केला. नाथ महाराज भागवतात सांगतात देवाचे अनेक अवतार झाले म्हटले, पण या अवताराचा मोठा नवला आहे. बहुती अवतार हा प्रगटला देव, या अवतारीचा नवला हो. देवानाकडे अभिप्राव अगम्य पाव हरी दिला. बहुत ठिकाणी त्याने अवतार घेतले म्हटले, अनेक ठिकाणी त्याने अवतार घेतले, पण त्या अनेक अवतारांपैकी या अवताराचं वेगळंच वैशिष्ट्य म्हटले. भोवती अवतारी हा प्रगटला देव, पर या अवतारीचा नवला हो. या अवताराचं मोठं नवले म्हटले. देवादिकांना सुद्धा ते कळालं नाही काय त्याने पराक्रम केले. मायेसी दाविले विश्वरूप, गोवडा दाविले वैकुंठ दीप, परी गोडेपणाचे रूप निधीच्या अल्प पालटो. लहानपणामध्येच त्याने काय केलं भगवंताने, वैकुंठाला मायेशी दाविले विश्वरूप, आईला त्याने विश्वरूप दाखवलं. गोपाळांना त्याने वैकुंठ दाखवलं. मायेशी दाविले विश्वरूप, गोवडा दायले वैकुंठ दीप, परी गोडेपणाचे रूप निधीचा अल्प पालटो. अजून काय कार्य केले त्याने, बाळ बाळ्या ते मारी, आचाट कृत्य जगा देखता करी, परी बाळपणा बाहेर तीड भरी नवेची, ब्रह्मा आणि चोरी करी, देव आणि व्यभिचारी, पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी, परी यही दाखविले. मायेशी दाविले विश्वरूप, गोवडा दाविले वैकुंठ दीप, परी गोडेपणाचे रूप निधीचा अल्प पालटू. असा हा परमात्मा अनेक लीला करत होता, पण स्वतःच्या मध्ये काहीच फरक पडू दिला नाही. परी गोडेपणाचे रूप निधीच अल्प पालटू. स्वतःमध्ये थोडा सुद्धा गोपाळाच्या रूपात त्याने सोडा देखील बदल होऊ दिला नाही. असा तो परमात्मा आहे. म्हणून तो अवतार इतका श्रेष्ठ आहे की त्या अवताराची बरोबरी कोणी करू शकत नाही. आता तो श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आला आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लीला करतोय भगवान परमात्मा. काय काय लीला करतो, रांगता गोदने राखिता. लहानपणी रांगता अनेक प्रकारच्या त्याने राक्षसांना मारलं. अनेक प्रकारच्या लहानपणीच अनेकांचा पराक्रम केला त्याने. लहानपणी आपले पोरं काय पराक्रम करतात, पण देवाने काय पराक्रम केले महाराज. गिरी गोवर्धन येणे उचलीला, गिरी गोवर्धन येणे उचलीला, गिरी
कार्यक्रम केला. काय गिरी गोवर्धनेने उचलिला, काड्या महासर्प नातून आणला, जळत वनव प्राशीला आणि चिरता गिरासूर आग्र सांडीला. देवाने आगासुराचा वध केला लहानपणामध्ये. जळत वनवा स्वतः विझवला, स्वतः त्याने प्राशन केला. नंतर गोवर्धन पर्वत उचलला, काड्या महासर्पाचा त्या ठिकाणी हे केलं. असा हा परमात्मा अनेक प्रकारचं दिव्य कार्य हा लहान बाल्य अवस्थेमध्येच करत होता. म्हणून ये दशे या दशेत हे चरित्र त्याने केलं. आपलं चरित्र, आपलं मानवाचं काय चरित्र सांगायचं. आपण लहानपणापासून मोठे होतो. लहानाचा मोठा झाला, अंगणवाडीत टाकला, अंगणवाडीतून बालवाडीतून सेमीतून ज्युनियर केजी, सिनियर केजी, बरोबर आहे का नाही? आहे ना? आहे आठवण मला. आता ते मुलं नसल्यामुळे ती सर्व आठवण पडली. त्यामध्ये टाकतो. तिथून गेला का पहिलीला गेला का, नंतर 5वीला जाईपर्यंत बाल जिल्हा परिषदच्या शाळेत, तिथून 40 गाव देवडी, नंतर अजून आणि ते काही पुण्यालाही टाकतात. काही पुण्याला जातात, तिथं जाऊन चुना लावतात. तसं बी आहे काही. नंतर त्याचं कॉलेजचे हायस्कूलचं शिक्षण, ते झालं की कॉलेजचे शिक्षण, नंतर नोकरी, नंतर छोकरी, झाला आपला कार्यक्रम, झालं आपलं शिक्षण. काय पराक्रम आहे आपला. संसार करता 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 काही अडचण आली, एखाद्या वेळेस पत्नी मेली, दुसरी करता येते, तिसरी करता येते. हाच आपला पराक्रम. याच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही. का करू शकत नाही? जीव हा अल्प शक्तिमान आहे, परमात्मा हा विशेष शक्तिमान आहे. जीवाची शक्ती अल्प आहे, भगवान परमात्मा आचाड शक्ती धारण करणारा परमात्मा आहे. तो काही कार्य करू शकतो. 12 गावाचा अग्नी त्याने गिळला, आपल्याला उदबत्तीचा चटका सहन होत नाही. त्याने गोवर्धन पर्वत उचलला, आपल्याकडनं 50 किलोची गोणी उचलता येत नाही. त्याने 16,108 केल्या, आपल्याला आता 1 मिळणं पंचायत येऊ. किती वाईट परिस्थिती. थप्पी लागलेला माल सुद्धा उचलला गेला, आता नो चान्स. आमच्या गावाकडे जर पाहिलं, जर बघितलं, सर्व महाराष्ट्राचं आपण जर सर्वे केला, वाईट परिस्थिती महाराज, वाईट. काय याला कारणीभूत आपणच आहोत. आपण जर त्यावेळेस स्त्रीभूण हत्या केली नसती तर एवढी उणीव आज भासली नसती. पण आहे बरं का, ज्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी योग्य मिळतंय. विठाला विठाला काहींची ती अशी अवस्था आहे, पायमा पाय गुताळाला लाग्यात तरी टाया बशिराना नाही, काहीच नाही तर मेमरी चालली गई. वेळ परिस्थितीच तशी महाराज. एकनाथ डॉक्टरना दवाखाना माग्या, डॉक्टरला विचार, डॉक्टर साहेब माझे डोळे चेक करा. डॉक्टरांनी डोळे चेक केले, म्हणे भाऊ तुला डिस्प्ले जायले म्हणे. बघता बघता पाहिलं तुझा डिस्प्ले गेलाय म्हटले, तरी अजून मिळत नाही. काय परिस्थिती वाईट महाराज. विठाला 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 देव येतो. अलौकिक शक्ती त्याच्याकडे आहे, म्हणून देवाची बराबरी कोणी करू शकत नाही. असा तो परमात्मा रांगत असताना अनेक प्रकारच्या लीला करतो. भगवंताचे त्याचं वर्णन केलेलं आहे. तुकोबारा त्याचं वर्णन करतायत. रांगता गोदने राखीत आहे. त्यामुळे भगवंताने असा काय लीला केल्या, काय केलं त्याने भगवंताने, तर भगवान परमात्मा हा यमुनेच्या काठावर असायचा. तिथे एक गवळण पाणी, अनेक गवळणी गेल्या तिच्याबरोबर, पण तिच्यापैकी एका गवळणीने त्याला पाहिलं. कोणाला पाहिलं? श्रीकृष्णाला पाहिलं. पाहिल्यानंतर तिची काय अवस्था झाली, त्या गवळणीच्या दुसऱ्या चरणात देखील डोळा देखील डोळा बैसला मनी, देखील डोळा बैसला मनी, देखीला डोळा बैसला मनी, देखीला डोळा बैसला मनी, देखील डोळा बैसला मनी, मनी देखील डोळा बैसला मनी, देखीला डोळा बैसला मनी, देखीला डोळा बैसला मनी.
देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला मानी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी देखिला डोळा बैसला म्हणे तोचे वदने उच्चारे तोचे वदने उच्चारे तोचे वदने उच्चारे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य नरेंद्र बाबा यांचे कृपा पात्र शिष्य असणारे आमचे प्रशांती महाराज तरवाडेकर यांनी सुंदर चाल म्हटली एकदा त्यांच्यासाठी आमचे कोव्याचे श्री हरिभक्त पारायण गायन गंधर्व उभं आयुष्य ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये एक वारकऱ्यासारखंच ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं असे आमचे पंडित महाराज कुवेकर आमच्या आळंदीला आमच्याकडे शिकायला होते आमचा जगदीश उपखेडचा आहे पण सुंदरपैकी पखवाजाची तयारी केली त्याचंही आपल्या सप्त्याला सहकार्य आहे ज्यांनी सुंदरपैकी या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सेवा पुरवत आहेत ते असे आमचे प्रवीण पाटील वार कोंडाणेकर यांचाही आपण शाळांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला सेवा पार पाडायची आहे दड पिंपरीकर भजनी मंडळ हे तर अगोदर उपस्थित राहतात त्यांचंही आपण स्वागत करायचं आहे सर्व वयोवृद्ध माणसं आहेत बिचारे वयोवृद्ध आहेत आणि जुनी मंडळी आता ही अशी मंडळी मिळणार नाही आमच्यापेक्षा यांचा पाठा जास्त असतो आमच्यापेक्षा आम्ही एखादं चरणच म्हणतो ते पूर्ण 4 कडवे म्हणतात एका ठिकाणी माझं कीर्तन होतं एक कोवी म्हटली बाबासमोर बसले होते अशी त्याने महाराज पुढचे 4 वया बोला म्हणे नाही भाऊ मी खावापुरतं बांधे आणली म्हटलं हे जुन्या लोकांचं लय पाठांतर असतं बरं का पूर्ण अभंगाच्या अभंग पाठात असायचे कीर्तनकारापेक्षा हुशार असतात कीर्तन हे अभंगावर चाललंय की नाही चाललंय हेच ओळखू शकतात म्हणून पहिला नंबर आहे श्रवणम नाही का श्रवण भक्तीला पहिला नंबर दिलेला आहे बिचारांचे गुडघे गेले नाही का प्रत्येकाची डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला वेल्डिंग मारावं लागेल म्हणजे काय ऑपरेशन करावं लागेल मग त्याने वेल्डिंग मारायची नाही जर वेल्डिंग मारली तर उपाधी होऊन जाईल परत असो एवढ्या वयात सुद्धा ते 2 तास टाळ घेऊन उभे राहतात त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे देखिला डोळा बैसला म्हणी तिने श्रीकृष्णाला पाहिलं तो श्रीकृष्ण परमात्मा कसा होता बघायला तो का तुमच्या आमच्यासारखा होता का दाढी करून आला होता मेकअप करून आलेला होता का ब्युटी पार्लरला गेला होता नाही तो श्रीकृष्ण परमात्मा उपजाचं सौंदर्य होतं त्याच्याकडे कारण श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून जाणी वेळे मदन पोटाळे बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र इतका सुंदर होता श्रीकृष्ण परमात्मा की कोणीकडे इंद्रचंद्र कोणाचा थांग पत्ता नाही म्हटलं इतका तो श्रीकृष्ण होता नामदेव महाराज वर्णन करतात हरी सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर 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 मया दातार केशवराज नामया दातार केशवराज जगी लागे माये ये मोन्याच्या तीरी जगी लागे माये ये मोन्याच्या तीरी नामया दातार केशवराज नामया दातार केशवराज देखिला गे माये यमुनेच्या तीरे देखिला गे माये यमुनेच्या तीरे यमुनेच्या तीरावर श्रीकृष्णाला पाहिलं पाहिल्याबरोबर तिची अवस्था अशी प्राप्त झाली ती घरी जायला तयार नाही त्या ठिकाणी सर्व समाज जमा झाला बाई घरी जा तुझे लेकर बाळ आहेत तू घरी का जात नाही पण तिची अवस्था कुणाला कळणार
तिची अवस्था कुणालाच कळेना. सर्व लोक म्हणतायत तुझ्या सासऱ्याचा फोन येईल, तुझ्या पतीचा फोन येईल, जा घरी यमुनावरून लवकर घरी जा वापस, घरचे तुला फोन करतील. फोन तरी उचल. ती म्हणे आता घरी कशी जाऊ, घरी जाण्यासारखी, कारण तिला अशी अवस्था प्राप्त झाली होती. सर्व लोक तिला सल्ला देत आहेत तू घरी जा, घरी जा, सकाळची वेळ आहे, सकाळपासून आलेली आहे, 8 वाजले 9 वाजले तर तू घरी जायला तयार नाही. मग त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी ती गर्दी पाहिली. तुकोबराय तिथं आले आणि तुकोबराय तिच्याकडे पाहिलं की सर्व लोक तिला आग्रह करतायत बाई तू घरी जा, घरची तुझी वाट पाहतायत. तुकोबरायने तिची अवस्था पाहिली. तुकोबरायांना कळालं भक्ताचा महिमा, भक्ताची जाणती दुर्लभया गती आणि कांशी. तिची झालेली अवस्था ही फक्त तुकोबरायांना कळाली. तुकोबरायांना ती विचारते महाराज मी आता पुढे काय करू. महाराजांनीच तिला सांगितलं तुला लोक काय म्हणतात, लोक सांगतात घरी जा, पण ती म्हणते घरी जाण्यासाठी जे चित्त लागतं ना ते चित्त त्या कृष्णाने हरून घेतलं. आता कशी जाऊ घरा, आता मी कशी काय घरी जाऊ म्हटली. मग ती स्वतःला इतकी विसरली. काय विसरली ती नेमकी स्वतःला, तिच्यात काय बदल झाला नेमका. तिच्या कपड्याला बोर्ड लावलं होता का ही भुलली म्हणून, तिने कपडे वेगळे घातले होते का ही भुलली म्हणून. नेमकं ती भुलली कशी, भुलणं म्हणजे काय नेमकं. जसं एखाद्याला ऑपरेशनला घेऊन जातात त्याला भुलीचं इंजेक्शन देतात ना भुलीचं, आणि तुमच्या टाईम द्यावा. भुलणं म्हणजे भुलाचं इंजेक्शन दिलं जातं. का दिलं जातं की ते ऑपरेशन करताना त्या वेदना त्याच्यापर्यंत पोहोचू नयेत, त्या वेदनेची त्याला जाण होऊ नये म्हणून भुलचं इंजेक्शन दिलं जातं. मग ती गवडण भुलीचे इंजेक्शन घेऊन आली होती का. भुलणं म्हणजे काय, तिला कोणी भुरी तपकीर पंजाबी तपकीर सुंगवली होती का म्हणून ती भुलली नाही. ती भुलली भौतिक पदार्थांनी ती भुलली नाही, भौतिक साधनांनी ती भुलली नाही, तर उपजतच भगवान श्रीकृष्ण तिला दिसल्यामुळे ती स्वतःला विसरली आणि ती भुलली त्या अभंगाच्या पहिल्या चरणात. कोणी एकी बोलले नारे, कोणी एकी बोलले नारे, कोणी एकी बोलले नारे, कोणी एकी बोलले नारे. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी. कोणी एकी बोलले नारे, कोणी एकी बोलले नारे, कोणी एकी बोलले नारे, कोणी एकी बोलले नारे. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी. गीता गोरस या मने हारे, गीता गोरस या मने हारे, देखला डोळा बैसला मने, देखला डोळा बैसला मने, देखला डोळा बैसला मने, देखला डोळा बैसला मने. विकिता गोरस क्या मने हारी, विकिता गोरस क्या मने हारी, देखला डोळा बैसला मने, देखला डोळा बैसला मने, देखला डोळा बैसला मने, देखला डोळा बैसला मने, बैसला मने. कोणी एकी भुलली नारी, अनेक गवड्यांपैकी एकच भुलली म्हटली. भुलली हा शब्द जास्तीत जास्त विदर्भात वापरला जातो. काय भुललो राव, हा काय भुलला तू रे, भुलला शब्द. आपल्याकडे काय म्हणतात तुला काही याद पडी जास रे, तिकडे भुलणं म्हणतात. भुलणं ती अवस्था प्राप्त होणं, स्वतःला विसरली. भुलणं म्हणजे स्वतःला विसरली.
त्या देहाच्या पलीकडे ती गेली का की तिला माहिती देह विसरली, देवाजवळ तिने आपला देह समर्पित केला. याला म्हणतात भुलणं. देवाला ती भुलली. आपणही आता दवाखान्यात जर आपलं इंजेक्शन दिलं भुलीचं, आपण शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपण काही बडबडतो. भुलण्या दवाखान्यात आपण अवस्था पाहतो. आपली जशी जशी भूल उतरत जाते तसं तसं आपलं बडबडणं चालू होतं. मना सोन्या, मना सोन्या, मना सोन्या, मना पाप्या, मना पाप्या, मना पाप्या. बोलते का नाही बाई? माणूस असो बाबा, बाई असो का माणूस असो, त्याला जर भूलचं इंजेक्शन दिलं तर भुलीमध्ये माणूस काही बोलतो. तिले 3 चमचा साखर द्यायची, तिले 3 चमचा साखर द्यायची, तिले 3 चमचा साखर द्यायची. हो बाई नाका दवाखाना बा, अरे का चहा कर ना का तुम्ही. भुलला माणूस जर भुलला तर काही बडबडतो आणि जे खरं आहे तेच बडबडतो बरं का. जे खरं आहे तेच बडबडतो. आमची गुरुजी एक उदाहरण द्यायची. एक माणूसाने हरभराची जानेवारी महिन्यात हरभरा उपटून आणला दुसऱ्या शेतातून, उपटून आणला त्याने आणि रात्री पिऊन झोपला. बरेच लोक आहेत रात्रीची नाईट ड्युटी करतात. बरेच लोक रात्रीचे सरबत पिऊन घरी येतात. बरेच लोक, मला अनुभव आलेला आहे तो. बरेच लोक रात्रीचे सरबत घेऊन घरी येतात. तसं तो माणूस शेतातून हरभरा उपटून आणला आणि सरबत घेऊन घरी आला. रात्री झोपला आणि सकाळी आमची प्रभात फेरी चालू होती. तो रात्री झोपेत म्हणायचा सकाळी 4 वाजता हरभरा उपाडा का नाही, हरभरा उपाडा का नाही. अण्णांवार मी हरभरा लिहून, अण्णांवार मी हरभरा लईच म्हणून, अण्णा किती का ध्यान ठेवना पण अण्णांवार हरभरा उपाडीच नाही. तर प्रभात फेरीवाल्याने ते ऐकलं. बापरे, चोर ते स्वतःहून का बोलतोय. माणूस झोपेत खरंच बडबडतो ना, खऱ्या अवस्थेत बडबडतो, ती अवस्था त्याची खरी असते, संतांचं म्हणणे. बर, मग ती भुलल्यानंतर तिला काय अवस्था प्राप्त झाली. भुलल्यानंतर तिला अवस्था काय प्राप्त झाली. विकता गोरस घ्या म्हणे हरी. तिने काय केलं, गोरस घेतले. पूर्वीच्या काळी महिलांना, आता कसे भाजीपाला विकतात ना, कांदे घ्या कांदे, लसूण घ्या लसूण, जसं गावामध्ये विकायला येतात तसे पूर्वीच्या काळी त्या बाया दही दूध घेऊन मथुरेला विकायला जायचे. मग हिने जाताना आपण ज्या कामासाठी आलोय तेच बोलायचं ना हिने, तरी काय बोलायला लागली. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हसती मथुरेच्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. तव हसती मथुरेच्या गे, तव हसती मथुरेच्या गे. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. अनेक गवडणांपैकी सर्व भाग्याने जिला माळ घातलेली होती अशी ती गवडण भाग्यवान गवडण. आणि भाग्यवान व्यक्तीलाच देवाविषयी प्रेम निर्माण होतं. जो भाग्यवान नाही त्याला देवाविषयी कधीच प्रेम निर्माण होत नाही. या गोष्टीला भाग्यही लागतं. तसं भाग्य तिला प्राप्त झालं आणि ते भाग्य प्राप्त झाल्यानंतर ती स्वतःला विसरली आणि काय म्हणायला लागली. तिने म्हणायचं ना, दूध घ्या हो दूध, दही घ्या दही, लोणी घ्या लोणी, ताक घ्या ताक. ती तसं नाही म्हणायची. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या गोविंद, दामोदर घ्या दामोदर. सर्व गणित बाहेर तिला हसायला लागले. का ग तुझ्या का गोड्या संपल्या, हा तू अशी काय बडबड करते म्हटले. तिला सर्व लोक हसायला लागले. पण तिला ती खरी भाग्यवान होती. ती स्वतःला विसरली आणि आपल्या स्वतःभोवती आलेलं कार्य कर्म, त्या कर्माला ती विसरली. गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणायला लागली. पण बाया हसायला लागल्या. तवतो हसती मथुरेची आगी. तवत तिला हसायला लागली. का हसायला लागले तिला. लोकांचं कामाची बाई माणूस परमार्थ करायला लागला की लोक तिला हसतात नाही का. माणसाला कोण नाही हसत. स्त्रियांनी जर परमार्थ करायला लागले तर स्त्रियाला जास्त असतात. परंतु ती गवडण जगाने मला किती निंद्याला पात्र ठरवलं, ते निंदेकडे मी पाहणार नाही, मी देवाकडे पाहणार. या हेतूने ती गवडण गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणत म्हणत तिला ती अवस्था प्राप्त झाली. म्हणून महाराज सांगतात,
कोणी एकी भुलली नारी, ती भुलली स्वतःला आणि विकत गोरसे घ्या म्हणे हरी. विकता विकता हरी घ्या, हरी घ्या, हरी घ्या अशी म्हणायला लागली. म्हणून तुकोबाराय सांगतात, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी, कोणतरी एकच होती, सर्वे भुलत नाही. हजारो लोक परमार्थ करतात, हजारो मध्ये एखाद्याला ती सिद्धी प्राप्त होते आणि हजारोंपैकी एखादा देवापर्यंत पोहोचतो. भगवान गीतेत सांगतात ना, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतती सिद्धये येततामपि सिद्धानाम कश्चिन्मा इति तत्वतः. हजारो मध्ये एखाद्याला तो देव प्राप्त होतो, सर्वांना प्राप्त होत नाही. तसा ती गवळण अनेक गवळणपैकी तिला एकट्यालाच देवाला ती भुलली, तिला ती अवस्था प्राप्त झाली. कोणी एकी भुलली नारी, विकता गोरस घ्या म्हणी हरी. आणि ती बोलायला लागली, काय देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. अजून तिला काय अवस्था प्राप्त झाली ते तिसऱ्या चरणात सांगतात. आपुलियाता 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 विसर बोळा. आपुलियाता 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 विसर बोळा. आपुलियाता विसर बोळा. आपुलियाता 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 विसर बोळा. आपुलियाता 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 विसर बोळा. गोविंद कळा कहूँ तू के, गोविंद कळा कहूँ तू के, गोविंद कळा कहूँ तू के, गोविंद कळा कहूँ तू के. देखिला डोळा, देखिला डोळा, देखिला डोळा बैसला मनी. देखिला डोळा, देखिला डोळा, देखिला डोळा बैसला मनी. गोविंद कळा कहूँ तू के, गोविंद कळा कहूँ तू के. देखिला डोळा, देखिला डोळा, देखिला डोळा बैसला मनी. देखिला डोळा, देखिला डोळा, देखिला डोळा बैसला मनी. बैसला मनी. एकदाच त्या देवाला डोळ्यांनी पाहिलं, देखिला डोळा मनात बसल्यानंतर स्वतःला भुलली ती आणि कर्मही विसरली ती. दहीदूत म्हणायच्या ऐवजी हरी घ्या हरी म्हणायला लागली, दामोदर घ्या दामोदर घ्या म्हणायला लागली आणि स्वतःलाही विसरली. आपल्याचा विसर भोळा, गोविंद काळा कौतुके. एकदा का तो हरिनामाचा छंद लागला आणि तो असा छंद लागावा की स्वतःला विसरता यावं, तर त्या हरिनामाचा छंद महत्वाचा आहे. नाहीतर परमार्थ करून काय उपयोग नाही. जनही सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही काळीचे नाही. आणि लोक स्वार्थी आहेत. तुमचा आमचा उपयोग स्वार्थासाठी करून घेणार. तुम्हाला वाटतं माझा मुलगा माझी मुलगी नाही का, माझा भाऊ माझी बहीण कोणी कोणासाठी नाही, माझी पत्नी कोणी कोणासाठी नाही. जने सुखाचे, तुम्ही सुख दिलं तर तुमच्याकडनं आहे, नाही दिलं तर तुमचा विसर पडून जातो त्यांना.
स्वतःला विसरणं परमार्थ तरच परमार्थ करावा. आता आमची गुरुजी एक उदाहरण द्यायची. दुसऱ्यांकडून पीठ आणायचं. एखादी बाई पावशर लिसून दास दे माल बाजरीन पीठ, बरं का सुमित्राताई बाजरीन पीठ द्या माले. सुमित्राताई काय करस, वरे वरे असं बरस पावशर, वरे 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 असं बरी दिस दे जाय पावशर. सुमित्र 8-10 दिवस झाले. सुमित्राताई म्हटली पावशेला पीठ दिलं ते आणते परत. हा ना माझ्या याद पडते राणी ना शेगार मग पीठ माझ्या याद निराई राणी मी असले आवाले. सुमित्राबाई असले आवाले पीठ लिहावाले. ती बाई डबा उतारते. सुमित्राबाईने कसं दिलं होतं, असं दिलं होतं ना. भरताना हुशार आहेत, यांनी दाबून भरलं पावशेरमध्ये, दाबून भरलं. समोरली बाई नाही म्हणे तुम्हाला असं दिलं होतं म्हणे आणि तू दाबून कसं काय भरते म्हणे. आपला जर विसर आपल्याला पडला नाही तर परमार्थ काही काम. स्वतःला विसर पडावा. घेताना फुरफुर द्यायचं आणि घेताना दाबून घ्यायचं नाही का. असं जे देव करताना फुरफुर देव करायचा. दृष्टांत द्यायचा अर्थ असा आहे, देव करताना बरोबर देव करायचा पण अंतःकरणामध्ये दाबून ठेवायचं. आला पैसा की जन्मठेप, आला पैसा की जन्मठेप. आपण खरा पैसा तो बाहेर निघावा आणि देवाच्या दारात यावा, तो खरा पैसा. विठ्ठल 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 स्वतःला अवस्था प्राप्त होणं तो खरा परमार्थ आहे. आपुल्याचा विसर फोडा गोविंद काढा कौतुके. भगवंताचं असं कार्य आहे आणि ते कार्य करत असताना महाराज सांगतात तुका म्हणे हासे जण नाही कान ते ठाई. परमार्थ करत मग किती लोक असू द्या, जनाकडे पाहायचं नाही, जगाकडे पाहायचं नाही, पण जगाच्या मालकाकडे पाहायचं. विश्वचालक परमात्मा त्याच्याकडे पाहावं. त्या परमात्माकडे पाहिल्यानंतर तुका लोकांनी किती असू द्या आपण आपला उद्धार करू आणि शेवला विठोबार कुमाई. जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई. बांधिते चरणे देते गाराणी, यशोदे साधनी. अवनीत भक्षुनी कमाल केले साधनी. कृष्णा परतोनी मागे लावा, कृष्णा भगवंत परमात्मा हा रांगत असताना चरित्र करायला लागला आहे. चरित्र करता 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 मोठे होत गेले, कोणाला सापडत नाही आणि प्रत्येकाच्या घरात जात आहे. ज्या ज्या ठिकाणी दही दूध आहे त्या त्या ठिकाणी जायचं, चोरी करायची आणि आपल्या गोपाळांना खाऊ घालायचं. भगवान एका ठिकाणी जमले. संध्याकाळी 7 वाजता हनुमान मंदिरावर सर्व लहान मुलांनी हजर राहायचं हो, असं पेंड्या दौंडी द्यायचा. मग सर्व लहान पोरं हनुमान मंदिरावर जमायचे. प्रत्येकाला विचारायचे देव का रे तुम्ही असे काय दिसतात म्हटले. म्हणे लुकडे झाले तुम्ही, लुकडे पैलवानासारखे दिसायला पाहिजे. म्हणे दही दूध नाही का. म्हणे काय करावं, जर्सी गायनं दूध शियाती. जर्सी गायचं दूध किती प्यालं तरी फरक पडत नाही. म्हणे मग तुमच्या तब्येती अशा काय झाल्या त्या काळात. म्हणे आमच्या तब्येती म्हणजे कृष्णा काय सांगावं, आमच्या घरी खूप दही आणि दूध आहे पण आमचे आईबाप कंसाच्या डेअरीवर घेऊन जातात. त्याच्या डेअरीमध्ये गेल्यानंतर आमच्या डेअरीमध्ये पडत नाही. बरं म्हणजे उद्यापासून कंसाच्या डेअरीवर दही दूध जाणार नाही. म्हणजे काय करणार, चोऱ्या करायच्या. मग ज्या ज्या घरी जास्त म्हशी बांधलेल्या आहेत, गायी बांधलेल्या आहेत, त्यांच्या घराचा सर्वे करायचा. रात्री 2:30-3 वाजता उठायचं, सर्वांना सोबत घ्यायचं आणि त्या घरातला डेरा फोडायचा, ते दही काढायचं, दूध काढायचं, सर्व्या आपल्या टीममधल्या लोकांना पोरांना खाऊ घालायचं. 2 महिन्यात सर्व पोरांच्या तब्येती चमकायला लागल्या. देवाने दही दूध खायला सुरुवात केली. अनेक घरात भगवान परमात्मा शिरतोय, लोकांना कळू देत नाही. असं एका घरात एका बाईने पाहिलं आणि प्रत्येक टीम मध्ये एक बाई आगाऊ असते. ती आगाऊ बाई म्हणाली, म्हणे कृष्णा तुला काय वाटतं, म्हटलं तू प्रत्येकाच्या घरात जातो, म्हटले माझ्या घरात येऊन पहा, मी तुला पकडल्याशिवाय राहणार नाही. कृष्ण म्हणे हिना फोन नंबर लिखले. अरे काय म्हटलं कृष्णा,
हिचा फोन नंबर लिहून घ्या म्हटले. कृष्ण म्हणे हिचा फोन नंबर लिहून घ्या. म्हणे काय करायचं? हिचं गोर कुठे? म्हणे मांगला वाडा. मग बर. रात्री 2 वाजता हिच्या घरात हल्ला करायचा. मग सर्वांना सोबत घेतलं. रात्री 2 वाजता गेले नाही का? कोण? कृष्ण परमात्मा. रात्री 2 वाजता गेले, त्या घरात शिरले, दयाचा अंडा फोडला, सर्वांनी पोटभर खाल्लं. मग आता खाऊन निघून जायचं ना? नाही. तर त्या ठिकाणी देवाने काय केलं? त्या माणसाला होती दाढी, त्या माणसाला होती गरमार्काला होती दाढी मोठी. पूर्वीची लोक दाढी ठेवायची मोठी, छत्रपती शिवाजी महाराज सारखी दाढी ठेवायची. तसं त्या माणसाला दाढी होती मोठी, त्या बाईची वेणी होती खाली खाली लोंब केलेली अशी. मग कृष्णाने डोकं लढवलं. म्हणे काय रे नुसतं दही दूध खातस का? काहीतरी टाकी जाऊ म्हणे, आपला आठवण टाकून जाऊ म्हणे इथं. मग दाढीची आणि वेणीची गाठ मारली, निघून गेला. सकाळी पूर्वीच्या बाई लवकर उठायच्या सडा मार्जन करायला. मग पहिले बाई उठस, मग माणूस उठस. बाई उठल्याबरोबर म्हातारा खाटावरून खाली ओढला गेला. म्हाताराने का ग तुला शोभतं काय या वयात? तिने मागे फिरून पाहिलं. बापरे, लाडकी बहीणचा पगार जमा झाला वाटतं. म्हणे देवा. म्हणे का हो? म्हणे तुमले शोभस का आई? म्हणे तुला शोभस का? म्हणे या वय मा. म्हणे तुमले आपण गाठ कोणी मारी? घरात कोणी झाला नाही. दाराचा बघ बरं म्हटले. मग आता एकीला पुढे जायचं म्हटलं तर यालाही मागे जावं लागेल ना. ती उठली तेवढा त्या होळला गेला. ती थांब थांब, तू पुढे चाल मी मागे चालस, तू पुढे चाल मी मागे चालतो. मग बाई पुढे माणूस मागे गाठ मारलेली होती. बाई पुढे माणूस मागे ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. हा, ते दरवाजापर्यंत पोहोचले. पाहिलं तर घराची कडी लावलेली होती. घराची कडी लावलेली असताना घरात घुसलं कोण? दाढीची आणि वेणीची गाठ मारलीच कशी? ते आश्चर्यचकित झाले. म्हणून मी आत येईल कापी टाकू. नाही म्हणे सुटी जाईन म्हणे. म्हातारा इकडे इसका मारे ती आती तानाय, म्हातारी तिकडे इसका माने तो आता तानाय. दोन्हीशी ताना ताणी मग बराच बाले तुटी घ्यात. पण वेणी काही गाठ काही सुटे ना. म्हणे आता काय करावं? मग सुरी घेऊ, सुरीने कापू म्हणे आपण. मग सुरी कुठे? म्हणे किचन वटावर. चला म्हणे मागे मागे. बाई पुढे माणूस मागे, बाई पुढे माणूस मागे. सुरी घेण्यासाठी गेले. सुरी उचलली, कापण्याचा प्रयत्न केला, कापली गेली नाही. म्हणून माती कसं काय करशात? आई बोलतच प्रकरण मोठं घेऊन येते. आई तर बाहेर माहीत पडणार काय म्हणते ना. म्हणे जाऊ दे, आपण तिला जाळून टाकू म्हणे. कोणाला? त्या गाठला जाळून टाकू. म्हणे चिमणी लावलेली होती. मग बाई पुढे माणूस मागे चिमणीपर्यंत गेले. मग आता घरात त्या घरातच फेऱ्या मारांत वारी करांतात त्या. हां, मग चिमणीपर्यंत गेले. चिमणी उचलली, चिमणीने जाळायचा प्रयत्न केला तरी जाळली गेली नाही. तोडण्याचा प्रयत्न केला, तुटली नाही. कापण्याचा प्रयत्न केला, कापली गेली नाही. जाळण्याचा प्रयत्न केला, जाळली गेली नाही. कारण ती गाठ कोणी मारली होती? कोणी मारली होती? कृष्णाने, देवाने मारलेली गाठ होती. अशा बऱ्याच गाठी मारलेल्या देवाने. घरात किती भांडणं उद्या, आपण ते प्रश्नच मिटत नाही तो. कारण त्यांनी मारलेली गाठ आहे ती ब्रह्मदेवनी. ती गाठ काही सुटली नाही. म्हणे माते, म्हणे आते हातमा नाग तरी सण त्या नावाकडे जाणार पडी. कोणाकडे? तू त्याला काही बोली होती का? त्याला काही बोलून आली होती का? म्हणे हा बोलून. कोणाला? म्हणे कृष्णाला, यशोदेच्या मुलाला. काय बोलली होती? मी त्याला आव्हान दिलं होतं म्हणे तू इथे देख, तू येऊन तर बघ माझ्या दारात, तुला दाखवते का नाही इसका. आते नाही, आता त्याचा इसका आपण पाहिला म्हणे. आता हे गाठ सोडण्यासाठी त्याच्याकडे जावं लागेल. दरवाजा उघडला. 8 वाजले. आजूबाजूची सर्व बाया जमा झाल्या. म्हणजे सर्वांचं सामान चाललं आहे, पण आई का उठत नाही म्हणे. आज ही का उठत नाही? पण त्यांना काय माहित घरात असा प्रयोग चाललेला होता. मग ते 2 जण बाहेर आले. बाई पुढे माणूस मागे, बाई पुढे माणूस मागे. त्यात कृष्णाने एका मुलाला सांगून ठेवले, एका गोपाळाला, म्हणे आज तू बरोबर दवंडी दे गावात आणि एक सोंग येणार आहे. 10 वाजता ठीक सर्वांनी चौकात त्यांचं स्वागत करायचं. एका गोपाळाला सांगून ठेवलं. मग तो गोपाळ ती सूचना घेऊन गेला. चौकात थांबायचा. ऐका, आपल्या चिंचगडी नगरीमध्ये ठीक 9 वाजता एक सोंग येणार आहे. त्याचं स्वागत करण्यासाठी सर्वांनी बाहेर हजर आहो. नंतर दुसऱ्या चौकात गेले. तिथं पण तीच दवंडी दिली. ऐका, शुभा चौकात अजून नाही. शुभा चौकात एक जोडपं येणार आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्वांनी हजर आहो. असं प्रत्येक चौकामध्ये त्यांनी दवंडी देऊन ठेवली. आणि 2 नवरा बायको चालत होते गलीमध्ये.
सर्व लोक पाहत होते म्हणे हा भलते आगावपणा करस हा प्रत्येक ठिकाणी आगावपणा करस ना नुसतं बोलस काम ते काही करा बोम नाही नुसतं बोलया ना फटोकडा फोडया ना काम करा बोम नाही काम कोण करीन नुसतं बोलायचं आहे का परमार्थ परमार्थ बोलायचा आहे परमार्थ करायचा आहे तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी तुकोबारांचं शब्द आहेत वचन आहेत की करणं महत्वाचं आहे बोलणं महत्वाचं नाही देवाला तू डायरेक्ट हे दिलं देवाला आव्हान दिलं तू देवाला आव्हान देते तू मग बाई पुढे माणूस मागे काय झालं देवाने अजून एक आयडिया केली एक बाईले सांग म्हणे काय बाई दोंडाच्या तू मिरच्या येऊ नये का म्हणे हा दोंडाच्या तू मिरच्या आणल्या म्हणे मग काय करतो ते पोतं झटकीले पोतं खाली करले आणि ते पोतं आमना गोपांना जोडी दिते म्हणे पोतं खाली म्हणे का व काय फक्त देऊन ठेव म्हणे मग तो पोरगा गेला त्या बाईच्या घरी म्हणे कृष्णाने एक मिरच्याचं खाली पोतं सांगितलं म्हणे घेऊन जा खाली पोतं घेतलं ते खाली पोतं आणि कृष्णाकडे गेला गोपाळ कृष्णा पोतं आणलं खाली तू सांगितलं त्याप्रमाणे पोतं आणलं काय करू म्हणे काय नाही तो म्हातारा मात्री जवळ उन्हात का तू जाहीर का असं झटकी द्यावा ना फक्त झटकायचं बाकी काही करायचं म्हणजे याच्याने काय होईल तू बोलू नको विचारू नको फक्त झटकायचं जेवढं सांगितलं तेवढं ऐकायचं बरं मग म्हातारी पुढे म्हातारा मागे म्हातारा पुढे म्हातारी मागे मग आले कृष्णाच्या जवळ म्हणे आता तुझ्याकडे आल्याशिवाय ही गाठ सुटणार नाही माणसाला कोणत्या का अवस्थेत देवाकडे जावंच लागतं कोणत्या का अवस्थेत असणं देवाकडे जावंच लागतं त्याच्याशिवाय गाठ सुटणार नाही म्हणे मला ते काय करणं पाहिजे चला म्हणे त्याच्याकडे जाताना एक गोपाळ बसलेला होता पोतं घेऊन ते जवळ आल्याबरोबर कृष्णा त्याला खून केली कोणाला गोपाळाला खून करून दिली पोतं झटक म्हणे आता झटकल्या बरोबर म्हातारीला काय आली शिंक आली आच्छी मागचा म्हातारा पुढे म्हातारीच्या डोक्याहून गेला म्हातारा आणि कृष्णाच्या पायावर पडला देव म्हणे उन्हाकाणी काय काय म्हणणं म्हणे हात म्हणणं आखो बोटे म्हणणार का रे जोपर्यंत चांगले पाय होते तोपर्यंत मंदिरात येत नव्हता सप्त्याला येत नव्हता नाही का वर्गणीत येत नव्हता लोक गावात फिरायचे घरात घुसून जायचा आणि शेवटी हातपाय मोडल्यावर आमच्यापर्यंत आला चांगला पायाचा राहिला असता आला असता तर किती मला आनंद वाटला असता म्हणून हातपाय मोडल्यावर तू माझ्यापर्यंत आला ठीक आहे आला का ना हातपाय मोडायला काय पण भगवान परमात्मा दयाळू आहे त्या परमात्म्याने त्याची सुटका केली नुसता दृष्टिक्षेप टाकल्यावरती गाठ सुटली देवाने दृष्टिक्षेप टाकला गाठ सुटली असा तो परमात्मा खोड्या करतोय बऱ्याच गवळींनी कंटाळल्या आणि यशोदेच्या घरी आल्या आणि कृष्णाला सांगायला लागले कृष्णा यशोदा अगं तुझ्या मुलाला आवर तो आमच्या घरात येतो आणि काय काय करतो महाराज एका अभंगात वर्णन करतात यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राधिका जावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राधिका जावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे पहिली आली धावत म्हणे बाय काय केली मात निका मुकाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडे ना यशोदे बाळत जाताना कोटवरी सो धिंगाणा दुसरी आली धावणी म्हणे बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोयशी गाठ देऊनी गाठ बाई कोणा सुटेना यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राधिका जावे अशा अनेक प्रकारच्या खोड्या सांगायला लागली शेवटी यशोदाला या गौडांनी धमकी दिली मग गौडांनी आम्ही येते राहत नाही आता आम्ही इथून सामान उचलतो आणि परगावला जातो मग यशोदा म्हटली ठीक आहे मी त्याची व्यवस्था करतो कृष्णा उद्यापासून तू गावात राहायचं नाही तू उद्यापासून काय करायचं म्हणे काय रानात जायचं गाई चारायच्या त्याच्या हातात काडी घोंगडी दिली हातामध्ये काठी दिली खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी हातामध्ये कांबडी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी हातामध्ये
मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी राधे राधे तारी तसे देनो तारी तसे देनो कावळा कावळा जग जेठी राधे 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 मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी परमात्मा रानात आला, त्या ठिकाणी गायी चारतोय. गायी चारता चारता अनेक प्रकारचे त्या ठिकाणी भगवंताने लीला केल्या. त्यापैकी एक दोन लीला पाहून शेवा संपू. काय केलं भगवंताने? त्या ठिकाणी गायी चारतोय, पण चारता चारता बासरी वाजवतोय. बासरी वाजवताना त्याचा आनंद त्या गवळणींना होतोय, नाही का? अरे सावळिया कैशी वाजविली मुरली. त्या मुरली ऐकल्यानंतर त्या गवळणी अवस्था प्राप्त व्हायची. त्या गवळणी उतावीळ झाल्या गवळणी, वेणुनाद पडियेला काणी. त्या गवळणींना तर असा आनंद वाटायचा, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा कोणा त्या नंदा, वृत्ती वेदली परमानंदा ओ नंदा ओ नंदा ओ. पावा गोंगडी घेऊन पायी, पावा गोंगडी घेऊन पायी, पावा गोंगडी घेऊन पायी, पावा गोंगडी घेऊन पायी. वेणू वाजून त्यांना आनंदित करतो. हे पुन्हा काय काय वेणू वाजवला अजून पुन्हा त्याने. बाकीचे गोपाळ म्हटले, कृष्णा आता हे वाजवणं बंद कर. म्हणजे आता आपण खेळ खेळू. म्हणजे खेळ खेळायचा. कोणते कोणते खेळ खेळायचे? विठी दांडू चेंडू लगोरी नाना परे, विठी दांडू चेंडू लगोरी नाना परे, खेळ मांडियेला, खेळ मांडियेला, यमुनेच्या तेरे, यमुनेच्या तीरी गाई गोपाळ हो, गाई गोपाळ हो, गाई गोपाळ सवंगडे वना, 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 गाई गोपाळ सवंगडे वना. खेळ बोवरा बाई खेळ बोवरा, खेळ बोवरा बाई खेळ बोवरा, खेळ बावरा बाई, खेळ बावरा, खेळ बावरा बाई, खेळ बावरा. या या राधिकेचा नवरा. खेळ बोवरा, खेळ बोवरा बाई खेळ बोवरा, राधिकेचा नवरा. खेळ बावरा, खेळ बावरा, खेळ बावरा, खेळ बावरा. अबकदू बकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू, अबकदू बकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू. अबकती बकती त्रिगुण खेळ मांडू, अबकती बकती त्रिगुण खेळ मांडू. असे अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळतायत. सर्व गोपाळ एकत्र आले. म्हणे, कृष्णा आता आम्हाला भुका लागल्या, आता खेळ बंद कर. देव म्हटले, आता खेळ सर्व बंद करू. म्हणे, आणा प्रत्येकाच्या शिवदऱ्या. प्रत्येकाने डबे आणलेले होते. म्हणजे काय काय तुमच्या घरच्यांनी काय काय दिलं डब्यामध्ये, काय काय आणलं तुम्ही शिदोरी. मग कोणी आपल्या आपल्या प्रत्येकाने शिवदऱ्या खोलल्या. कोणाची चटणी भाकर, कोणाची कण्याची भाकर, कोणाचा वडापाव, कोणाचा पॅटीस, काय 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 बरेच पदार्थ एकमेकांनी आणलेले होते. अजून काय ते बरेच नाव आहेत ना त्यांना, आपण काय खात नाही त्यामुळे लक्षात आलं. अनेकांनी अनेक पदार्थ आणलेले ते. कोणाचं मोहनथाळ, अजून ते काय सकाळी सकाळी भेटत, हा काही मॅगी. प्रत्येकाने काही ना काही आणले. काहीच घेरेल व्यसन आणलेलं होतं. प्रत्येकाने काही ना काही आणलेलं होतं. देवाने ते सर्व शिदोऱ्या पाहिल्या. देव म्हटले, अशी नको शिदोरी, माझी आई तशी पाय, नाही तरी घरा जाय. ते गोपाळ म्हटले, देवा अरे तुझ्यासाठी आम्ही संसाराची राग रांगोळी केली, तुझ्याकडे आलो, तू म्हणतो घरी जा. हा, घरी आमचं कोण नाही आता. विठ्ठल बाप माये चुलता, भगिनी आणि भ्राता, विठ्ठल चाळविन नाही गोता, तुकाने आता नाही दुसरे. आम्ही तुला सर्व जीवन समर्पित केलेलं आहे.
आता तुझ्याशिवाय आम्हाला कोण नाही, आम्ही घरी जाऊ शकत नाही, आहे तशी तुला ती पावन करून घ्यावी लागेल. भगवंताने परत त्या शिदोऱ्या सर्व एकत्र केल्या आणि गोपाळ कृष्णाने पाणी घेतलं, संकल्प सोडला. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव कंठी धरली. कंठी धरला कृष्णा माने अवघा जनी प्रकाश काला वाटो एक त्या वैष्णवनिका संभ्रम वापुया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखो